तर आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईमध्ये अवकाळी पावसाने धडक दिल्यामुळे चाकरमान्यांची त्रेधा तिरपीट उडाली। तर घाटकोपरमधील एका पेट्रोल पंपावरील होर्डिंग कोसळल्यामुळे अनेक जण त्या खाली अडकले होते आणि या दुर्घटनेत 14 जणांचा बळी गेलाय। सोमवारी दुपारी मुंबईवर ढगांनी गर्दी केली आणि बघता बघता वातावरण एकदम बदलून गेलं। थोड्याच वेळात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली। यावेळी घाटकोपर परिसरात एका पेट्रोल पंपावर महाकाय होर्डिंग कोसळलं। ज्यावेळी घटना घडली त्यावेळेला पेट्रोल पंपावर वाहनधारकांची मोठी गर्दी होती। मी आजच पत्र आता कमिशनर यांना सांगितलंय की ताबडतोब सगळ्या होल्डिंगचे स्पेशल ऑडिट करावं, स्ट्रक्चरल ताकद, इंजिनिअरिंग स्ट्रेंथ पण त्यांचा ऑडिट व्हायला हवं आणि बेकायदेशीर होल्डिंगच्या विरोधात एक ताबडतोब मोहीम सुरू केली पाहिजे। भावेश बिंडेंना ताबडतोब गिरफ्तार अटक केली पाहिजे। काही लोक दबल्यात, ते गंभीर आहेत, त्यांची कमी काळजी घेण्याचा प्रयत्न करतो। पावसाच्या दरम्यान ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगानं वारे मुंबईभर वाहत होते। पेट्रोल पंपाच्या शेजारी असलेलं होर्डिंग याच वाऱ्यांनी क्षणार्धात जमीनदोस्त झालं। या होर्डिंग खाली मोठ्या प्रमाणात लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती। 1000 लीटर दिए, जो हादसा होएगा पब्लिक मरेगा, आज वही हुआ है। ये बीएमसी जवाबदार है इसमें। इकडे वडाळ्यात एका कार पार्किंग मध्ये बांधकाम कोसळलं। कांजूरमार्गच्या इंदिरानगर भागात असलेल्या इमारतीच्या छतावरचं शेडही उडून गेलं। या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। अवकाळी पावसाचा फटका मध्य आणि पश्चिम रेल्वेला सुद्धा बसला। या जबरदस्त पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली। लोकल प्रमाणेच काही काळासाठी मेट्रो सेवा सुद्धा विस्कळीत झाली होती। या जबरदस्त पावसामुळे चाकरमानी मुंबईकरांना पावसाळ्याच्या आधीच पावसाचा मोठा त्रास सहन करावा लागला।